संजय थोरात हा एक स्वच्छ आणि कार्यक्षम चेहरा सध्या मंचरच्या राजकारणात दिसत आहे. थोरात हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. ते स्वतःच्या कष्टावर उद्योजक म्हणून उभे राहिले आहेत. त्यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. त्यांची प्रतिमा एक स्वच्छ, कार्यक्षम आणि जमिनीशी जोडलेला नेता म्हणून पुढे येत आहे. मंचर नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सध्या स्थानिक राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहेत. मतदारांमध्ये अशी भावना आहे की पक्षाने संजय थोरात यांना डावलले आहे. असे असूनही सध्या मतदारांमध्ये संजय थोरात यांचे काम आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा लक्ष वेधून घेत आहे. हाडाचा कार्यकर्ता कधी खचून जात नाही. संधी मिळाली नाही म्हणून तो थांबत नाही, तर संधी निर्माण करतो. या तत्वानुसार संजय थोरात यांनी आता संधी निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. थोरात यांनी मंचर नगर पंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या सुनबाई प्राची थोरात यांना उभे केले आहे. यामुळे मंचरकरांमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांमध्ये असे बोलले जात आहे की संजय थोरात यांना मंचरमधून हक्काचे 4 ते 5 हजार मतदान मिळू शकते. एवढी मोठी ताकद आणि हक्काचे मतदान असूनही भाजप स्वतःचे पॅनल उभे करायला का मागे सरला? संजय थोरात यांना राजकारणातून संपवण्यासाठी विविध पक्षांचे स्थानिक नेते मंडळी एकत्र आले आहेत का? आणि आता थोरात यांच्यावर झालेल्या अन्यायाचे उत्तर मतदार देणार का? आंबेगाव तालुक्याच्या परंपरेनुसार पुढे येणाऱ्या नेत्याचे खच्चीकरण करून त्याला संपवण्याचा डाव पुन्हा यशस्वी होणार का? की मतदार संजय थोरात यांची सून प्राची थोरात यांना नगराध्यक्ष करून अन्याय दूर करणार, हे आता पाहावे लागणार आहे. या राजकीय नाट्यात पुढे काय होते याकडे मंचरमधील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. मतदार खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं मतदानातून करतील असं दिसतंय.